राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार, भास्कर जाधवही संपर्कात. पुढच्या 8 दिवसांत ठाकरेंना झटका. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटातील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत चाललीये. पडलेल्या आमदारांची चलबिचल होत असून निवडून आलेल्या आमदारांचीही कुचंबणा होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील काही नेते शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या नेत्यांमध्ये माजी आमदार राजन साळवी आणि आमदार भास्कर जाधव यांचं नाव आघाडीवर आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ पाहण्याआधी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. कोकणातील हे दोन्ही नेते पक्षाच्या कारभाराला कंटाळले असून ते आता भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडूनही या 2 नेत्यांना खुली ऑफर देण्यात आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही पुढील 8 दिवसांत ठाकरेंच्या शिवसेनेतील मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा केलाय. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता आम्ही खरे शिवसैनिक वाटू लागलो असा टोलाही सामंत यांनी लगावलाय. 18 तारखेला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे दावोसला जात आहेत. मी 19 तारखेला दावोसला जातोय. मी 24 तारखेला परत येणार आहे. त्याच्यामुळे 24 तारखेपर्यंत आपण वाट बघावी. आपल्याला अपेक्षित असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला उभाटाचा फार मोठा पक्षप्रवेश हा पुढच्या 8 दिवसामध्ये होणार आहे. आता शिल्लक आहे ते संगमेश्वर आणि विशेषतः रत्नागिरीमध्ये हे प्रवेश असतील. आता शिल्लक हा शब्द तुम्ही वापरलेला आहे, मी नाही. पण मी परवा देखील 15 दिवसापूर्वी असं सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदललेली आहे, आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता असं वाटतंय की आम्ही खरे सच्चे होतो. आम्ही ज्या ठिकाणी राहिलो ते काँग्रेस बरोबर गेल्यामुळं खरी परिस्थिती आमची तशी आहे. त्याच्यामुळे हे सगळं रिअलाइज झाल्यामुळे सगळी लोक हे उभाठामधनं आमच्याकडे येत आहेत. आणि रत्नागिरी जिल्ह्याचं भविष्य जर सांगायचं असेल तर शिवसेनेची काँग्रेस झालेली जशी आहे तशी उभाटाची देखील काँग्रेस संघटनात्मक या संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेली आपल्याला दिसणार आहे. यावेळी उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांना खुली ऑफरही दिली आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात भास्कर जाधव यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं तर ते मौलिक असेल असं सामंत म्हणाले. की ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे. मी असं म्हटलं की शिवसेनेची ऑलरेडी 3 वर्षापूर्वीच काँग्रेस झालेली असल्यामुळं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला आणि खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आम्ही सगळे धनुष्यबाण घेऊन काम करतोय. खऱ्या अर्थानं विचारांचा वारसा हा बाळासाहेबांचा आम्ही जपतोय. आणि ही जी काही कुचंबणा आज भास्कर जाधव साहेबांची होते तीच 3 वर्षापूर्वी आमची झालेली होती, म्हणून आम्ही उठाव केला होता. तर मी असं म्हटलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते भास्कर जाधव साहेबांचं जर मार्गदर्शन आम्हाला मिळालं तर ते आमच्यासाठी मौलिक आहे. मध्यंतरीच्या घडामोडी पाहता राजन साळवी हे पक्षात नाराज असल्याचं दिसून आलंय. तर भास्कर जाधव यांनी तर आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी माजी खासदार विनायक राऊत यांची तक्रार उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनीच राजन साळवींना सुनावल्याचं वृत्त समोर आलं होतं. तर दुसरीकडे भास्कर जाधव यांनीही शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झालीये असं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे कोकणातील या दोन्ही नेत्यांची ठाकरेंच्या शिवसेनेत कुचंबणा होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजन साळवी हे येत्या काळात पक्षांतर करण्याची दाट शक्यता आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत राजापूर मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा पराभव केला होता. यानंतर पक्षातील नेत्यांनी काम केलं नसल्याचा आरोप साळवी यांनी केला होता. तसंच चौकशांचा ससेमिराही साळवींच्या मागे आहे. तसंच पक्षही सन्मानाची वागणूक देत नसल्यानं राजन साळवी हे पक्षातून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उदय सामंत म्हटल्याप्रमाणे येत्या 8 दिवसांत राजन साळवीच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.